छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. या 12 किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावानं यादीत स्थान मिळालं आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडू इथलं 1 असे एकूण 12 किल्ले समाविष्ट होण्याच्या प्रक्रियेत सांगली कोल्हापूर भागातील श्री रमेश बलुर्गी कला शिक्षक यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. तसेच अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे या सर्व किल्ल्यांच्या निर्मितीसाठी कंटूर फाईल्स वास्तू तर तटबंदी यांच्या नकाशा स्वरूपात प्रमाणबद्ध मोजमाप या सर्व गोष्टी श्री रमेश बलुर्गी यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगानं 12 किल्ल्यांची प्रतिकृतीची सुंदर प्रमाणबद्ध मॉडेल्स तयार केले आहेत. 12 प्रतिकृतीपैकी 10 प्रतिकृती मुंबई येथे तर 2 प्रतिकृती सांगलीमध्ये साकारल्या गेलेल्या आहेत. प्रतिकृतींचे निर्माते रमेश बलुर्गी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून हा युनेस्कोच्या वारसा यादीत पोहोचण्यापर्यंतचा प्रवास. पण त्याआधी हे 12 किल्ले कोणकोणते आहेत तुम्हाला माहित असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये. तर एकंदरीत तुमचा नाव आणि पहिल्यांदा तुमचं पार्श्वभूमी सांगा, व्यावसायिक पार्श्वभूमी सांगा. मी रमेश बलुर्गी, राहणार हरिपूर. मी आता श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल सांगली या ठिकाणी मी कला शिक्षक म्हणून काम पाहतो. आणि माझा पार्श्वभूमी जर बघितली तर मी ATD झालेलो आहे, आर्ट टीचर डिप्लोमा. माझं पहिलं शिक्षण फाउंडेशन वर्ग जे काय आहे ते कोल्हापूर येथील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट या ठिकाणी झालेलं आहे. तिथे प्रिन्सिपल अजय दळवी यांचे खूप मार्गदर्शन मोलाचे लाभलेले आहे. त्यानंतर माझी पार्श्वभूमी सांगायची तर याच्या अगोदर मला चित्रकला या क्षेत्रामध्ये खूप आवड होती. आपल्याला इतिहास आणि किल्ल्यांबद्दल विशेष आकर्षण कधीपासून निर्माण झालं? मॉडेल मेकिंग क्षेत्रामध्ये मी 2017 पासून आलेलो आहे. कारण मॉडेल मेकिंग हा जो काही विषय आहे तो पूर्वी बंद झालेला आणि काहीतरी नवनिर्मिती करण्यासाठी किंवा जनतेमध्ये किंवा प्रसिद्धी माध्यमामध्ये लोकचर्चेत जर राहायचं असेल तर काहीतरी नवनिर्मिती करणे हे अगत्याचे होते. त्यामुळं पेंटिंग, फोटोशॉपी हे बऱ्याच गोष्टी मी भरपूर केलेल्या आहेत. आणि त्यात कुठल्याही कुठल्याही क्षेत्रात मला यश मिळालेलं नाही आहे. त्यामुळे मी काहीतरी नवनिर्मिती करण्याचा खूप प्रयत्न केला. मग त्यानंतर मी मॉडेल मेकिंग क्षेत्रामध्ये वळलो. बऱ्याच अडचणी त्यामध्ये सुद्धा आल्या. कारण मॉडेल करणे म्हणजे आर्किटेक्चरल नॉलेज असणं त्याला खूप गरजेचं आहे. त्यातलं मला कोणतंही नॉलेज नव्हतं. पण या क्षेत्रामध्ये जायचं मी ठरवलं आणि सांगली जिल्हा किंवा कोल्हापूर जिल्हा येथील बरेच आर्किटेक्चर, इंटेरियर डिझायनर, बिल्डर्स लोक असतील त्यांना मी स्वतः जाऊन भेटलो आणि मॉडेल करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. आणि काही काम मिळाल्यानंतर थोडासा खर्च जरी मिळाला तरी मी फ्रीमध्ये त्यांना मॉडेल करून देण्याचं आव्हान सुद्धा केलं. पण कालांतराने असेच 2-3 महिने 6 महिने असे निघून गेले. यामध्ये सुद्धा वाटू लागलं की ह्यामध्ये सुद्धा आपण अपयश मिळवू असं वाटल्यानंतर असाच एक देवासारखा माणूस जे धावून आला तो सांगलीचे आर्किटेक्चर प्रमोद चौगुले यांचाच मला कॉल आला आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे एक मॉडेलचं काम तुम्हाला मी द्यायचं असं ठरवलेलं आहे. त्यावेळी मात्र माझी सुरुवातच तिथून झाली. त्यांनी मला बोलावून घेतले आणि सर्व मला मॉडेलच्या संदर्भात माहिती दिली. त्याचं स्केल किंवा त्याचं प्रमाणबद्ध त्याची सूचना पण मला दिली. पण काम घेतल्यानंतर मला यातलं काहीच येत नव्हतं. पण तरी पण मी जिद्दीनं पहिलंच काम मिळालं म्हणून काही ना काहीतरी करून हे काम मिळवण्याचा मी प्रयत्न केला आणि हे काम करायचं ठरवलं. आर्किटेक्चर नॉलेज नसल्यामुळं बेर्नाळी कॉलेज सांगली या ठिकाणी मी गेलो. तिथल्या विद्यार्थ्यांची चर्चा केली आणि एखाद्या विद्यार्थ्याला बोलवून त्याचे जे काही स्केल आहे म्हणजे मॉडेल बनवण्यासाठी जे काय स्केलची गरज आहे ती मी त्या विद्यार्थ्यांना विचारलो. काय ज्या शंका असतील त्या सर्व त्या विद्यार्थ्यांना विचारलो. परत त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनाच एक रिक्वेस्ट केली की मी असं मॉडेल करणार आहे आणि तुमचं काय चार्जेस तर तुम्ही घेऊ शकता
आणि तसा जो एक विद्यार्थी तयार झाला त्याचे बरेच मॉडेलचे जे काय मीटरमध्ये किंवा स्केल अशा बऱ्याच गोष्टी माझ्या म्हणजे मला जास्त माहीतच नव्हतं. त्यामुळं काहीतरी काम करून हे करायचं. मला हे सेंटीमीटर MM ही मापं मला माहीत असायची, पण ते मीटरची मापं कसं घ्यायचं याची मला जाणीव नव्हती. त्या विद्यार्थ्यांना विचारलं मी, की त्या विद्यार्थ्यांनी पण मला सहकार्य केला. त्यानंतर मी हे मॉडेल करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉडेल तयार झाल्यानंतर प्रमोद सर यांना भेटलो. त्यांना सुद्धा ते खूप आवडलं, पण काही त्यामधील त्रुटी सांगितल्या. मग त्या त्रुटी सांगितल्यानंतर कदाचित माझं चुकलं असेल किंवा त्या विद्यार्थ्यांना सांगितलं याचं चुकलं असेल असं थोडासा समज झाला. परत त्या विद्यार्थ्याला बोलून घेतलं. मग सरांनी अशा अशा सूचना दिलेल्या आहेत. मग त्यांनी लगेच सांगितलं की त्याचं जे काही स्केल आहे ते एकाच 200 म्हणजे बरेच 500च्या स्केलला 250च्या स्केलला असे काही ते शब्द असतात. पण त्यानंतर मी त्या मुलाखंडच परत एकदा विचारून ते मॉडेल तयार केलं आणि ते पहिलंच मॉडेल त्या सरांना खूप आवडलं आणि त्यांनी मला एक 20,000 रुपये पहिली माझी कमाई होती आणि त्या कमाईमधूनच ते सर्व मॉडेल तयार केलं. त्यामध्ये मला पैसे मिळत याची कधी मी अपेक्षा केली नाही, कारण समाजामध्ये किंवा प्रत्येक आर्किटेक्चरच्या मनामध्ये मी काम करतोय हे पहिलं रुजवायचं होतं. ते काम झाल्यानंतर परत दुसरं काम आलं मला. भिलवडी चितळे दूध डेअरीचे चेअरमन गिरीजी चितळे यांनी सुद्धा मला कॉल केला. त्यांनी मॉडेल करायचं आहे असं फक्त मला सांगितलं, पण त्याची संकल्पनेनुसार करायचं होतं, कारण त्यांना प्लॅन वगैरे असं काही नव्हता. त्यांनी एक मला ते कशाचं मॉडेल बनवला तुम्ही तेव्हा? त्यांचं नागपूर या ठिकाणी एक्झिबिशन होतं, कृषी प्रदर्शन. मग त्या कृषी प्रदर्शनासाठी 10 बाय 10 फुटामध्ये आपलं पूर्ण चितळे दूध डेअरी आहे. तो जवळजवळ 100 ते 150 एकर मध्ये वसलेला आहे तो, आणि तो तुम्हाला 10 बाय 10च्या फुटामध्ये ते बसवायचं. मग त्यांनी मला कल्पना दिली की आपले जे काही इथं दूध प्रोडक्ट जसं होतं म्हणजे कशा पद्धतीने होतं, ते दूध कसं संकलन केलं जायचं, कुठल्या कुठल्या भागातून आणलं जायचं, परत त्या दुधाचे प्रोडक्ट असेल ते प्रोडक्ट बाहेरच्या शहरामध्ये कसं पाठवायचं, अशी ती एक संकल्पनाची तुम्हाला सांगितली आहे. मग त्यानुसार तुम्ही ते मॉडेल तयार केलं. चितळे दूध डेअरी यांचं एक पहिला इमारत तयार केली. त्यानंतर ज्याच्यापासून दूध मिळतं, म्हैस वगैरे जे असतात, त्या म्हैसचा पण प्रकल्प त्या ठिकाणी मोठा होता. त्याच्यामध्ये एक 100-150 असं म्हैस थोडस छत वगैरे घालून त्या ठिकाणी छोटस मॉडेल तयार करायचं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीचं प्रोडक्ट होत होतं, ते प्रोडक्ट तयार झाल्यानंतर ते परत शहरामध्ये कसं नेलं जायचं असं ते त्याची एक साखळी होती. बरेच दूध त्याच्या आजूबाजूला जी छोटी छोटी गाव आहेत, म्हणजे त्यातूनच ते दुधाचं संकलन करून त्याचे प्रोडक्ट तयार करून ते वेगवेगळ्या शहरामध्ये कशा पद्धतीचं नेलं जायचं, असा हा 10 बाय 10 फुटामध्ये तो प्रकल्प होता. मग ही गड किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्याची कल्पना तुम्हाला अशी कशी सुचली, किंवा कोणत्या ते बनवताना कुठल्या स्थानाने तुम्हाला प्रेरणा दिली, कुठल्या व्यक्तीने प्रेरणा दिली? ह्याच्या अगोदर सांगायचं म्हटल्यानंतर एक मॉडेल क्षेत्रात मी वळल्यानंतर बरेच ॲक्युरेसी काम मी करायला चालू केलं. मॉडेल बघितल्यानंतर सगळ्यांना म्हणजे सर्वांनाच वाटायचा यामध्ये जिवंतपणा खूप यायचा. असेच 5-6 वर्ष निघून गेले आणि 2021 साली मला मुंबईहून कॉल आला की असे 12 गड किल्ले तयार करायचे आहेत, तुम्ही करू शकता का? मग त्यांना मी विचारलं तुम्ही कोण वगैरे असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ त्याच्यात आम्ही सदस्य आहोत आणि आम्हाला 12 गड किल्ल्यांची निर्मिती करायची आहे. आणि तुमचं गुगलवर आम्ही सर्च केलं की तुमची कामं अतिशय सुंदर आहेत, रेखीव आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा जिवंतपणा वाटतो. मॉडेल बरोबरच त्याला लँडस्केपची पण गरज असायची. त्यांना 2 प्रकारचे लोक हवे होते, की एक मॉडेल तयार करणारा आणि दुसरा आहे तो लँडस्केप म्हणजे आजूबाजूला जे काही गार्डन असेल, इमारती असतील, तो जिवंतपणात ठेवण्याचं काम म्हणजे रंगकाम असेल, ते सगळे लँडस्केपचं नॉलेज आर्टिस्ट असल्यामुळे मला नॉलेज होतं. त्याच्यात दोन्हीची गरज होती, म्हणून त्यांनी सांगितले की आम्ही तुमचं नाव निवडलेलं आहे. मग त्यानंतर त्यांनी प्रायोगिक तत्वावर 2 किल्ल्यांची पहिल्यांदा निर्मिती केली. पहिला किल्ला म्हणजे जलदुर्ग विजयदुर्ग आणि दुसरा आहे तो जलदुर्गचा आहे पण सिंधुदुर्ग. दोन्ही जलदुर्ग तयार करायचे त्यांनी ठरवले. पण तोही असा अनुभव होता की किल्ले आपण करू शकतो का, मुळात मी कुठल्याच किल्ल्यावर गेलेलो नाही आतापर्यंत. तरी सुद्धा मी
किल्ले तयार केले. बर. मग त्यांनी काय केलं, पहिला काम मला समजावून सांगितलं, काम द्यायचं आश्वासन केले आणि घरातल्यांशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले की आपण पैशाची अपेक्षा न ठेवता आपल्याला महाराजांच्या बद्दल काही चांगलं काम करण्याचं योग मिळतोय आणि ते आपण काम घेऊया आणि आपण पैशाचं काय आपण नंतर बोलू. मग हे आल्या तुम्ही सांगितला की तुम्ही अजून किल्ले काही बघितलाच नव्हता, मग त्यासाठी कशाची मदत घेतला? पुस्तकांची किंवा काही दस्तऐवज, काय संशोधन केला, कशा पद्धतीने केला ते? मग किल्ल्याचं काम करायला ठरवल्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितले की मी कोणत्याही किल्ल्यावर गेले नाही आणि मला असं किल्ल्यांच्या विषयी सुद्धा काही प्रेम नाहीये, कारण माझं आयुष्य सगळं खडतर याच्यातच गेलेलं आहे. मला यातून कसं बाहेर पडायचं हाच माझ्या डोक्यात विचार होता. आता तुमच्यामुळं आता किल्ल्यांचं काम घेतोय तर तुमच्यामुळे आवड निर्माण होईल असं त्यांना सांगितलं. पण आपल्याला हे किल्ले 45 दिवसात करायचे सगळे, 10 म्हणजे 12च्या 12 किल्ले. पण त्या काय अशक्य गोष्ट होती, कारण त्यांनी अगोदर सांगितलेलं का आपल्याला 45 ते जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आत ते आपल्याला सगळे मॉडेल्स तयार करायचे आहेत. मग ठीक आहे, मी पण होकार दिला, पण त्यांना एक सांगितले की मला जर तुम्ही मटेरियल आणून दिला, मटेरियल म्हणण्यापेक्षा त्यांनी काय केलं की प्रत्येक किल्ल्यावर ड्रोन कॅमेरे सोडले आणि त्या किल्ल्याला स्कॅन केलं. स्कॅन केल्यानंतर आपल्याला प्रमाणबद्ध रेखाटन त्या स्कॅन केल्यानंतर ते उतरवलं गेलं आणि मग त्यालाच आपण ते कंट्रोल फाईल म्हणतात. म्हणजे त्या आउटलाईन केल्यानंतर झाल्यानंतर किती तटबंदी बाहेर आहे, आत आहे, किंवा डोंगराचा भाग किती उंच आहे, किती खाली गेलेला आहे, असं अॅक्युरेसी पद्धतीनं आम्हाला ते मिळतं स्कॅन केल्यानंतर. त्याने स्कॅन केलं, असे ज्या ज्या स्केलला मॉडेल करायचे त्यांचे स्केल सुद्धा मला सांगितलं. उदाहरणार्थ स्केल, इतर लोकांना स्केल समजणं सुद्धा खूप गरजेचं आहे. स्केल म्हणजे की पहिला मी सिंधुदुर्ग याचं उदाहरण देतो. सिंधुदुर्ग हे जवळजवळ 47 एकरमध्ये हा वसलेला किल्ला आहे. त्याचं स्केल जर बघितलं तर 500च्या स्केलला ते त्याची निर्मिती केली. दुसरा किल्ला आहे तो विजयदुर्ग. त्या किल्ल्याचा जे काही क्षेत्रफळ आहे जवळजवळ 17 एकरमध्ये आहे. तो सुद्धा त्याच साईजमध्ये बसवायचा होता. फक्त एवढंच की जो जास्त विस्तारलेला क्षेत्रफळ आहे त्यामध्ये मावळ्याची हाईट आणि 17 एकरमध्ये विस्तारलेल्या किल्ल्यामध्ये त्याच्या मावळ्याची हाईट याच्यामध्ये सुद्धा खूप बदल होता. आपण मावळे करत असताना मी टूथपिक त्याचा वरचा जो भाग आहे तो वर 3 भागात डॉट्स आहेत, त्याला वरचा ऑरेंज दिला, त्यानंतर मधला पांढरा दिला, त्यानंतर खाली परत पांढरा आणि सेंटरला ऑरेंज दिला. असे 4 mm चे मावळे तयार केले. मग आता ते 4 mm चे मावळे का केले तर समजा विजयदुर्गमध्ये जर तटबंदी 40 फुटाची जर असेल, म्हणजे त्या स्केल प्रमाणे आपल्या साधारण 6-5 सेंटीमीटर एवढी तटबंदी त्या किल्ल्याच्या. 17 एकरच्या मानाने त्या किल्ल्याची तटबंदी जी आहे ती साधारण 5 सेंटीमीटर आहे. तर त्यामध्ये मावळ्याची हाईट किती असणार? मग आपण 40 फूट बघितल्यानंतर त्यानंतर मावळ्याची हाईट मी घेतली बरोबर 5 mm घेतली, म्हणजे अर्धा सेंटीमीटर त्या तटबंदीजवळ ठेवल्यानंतर मग त्या तटबंदीची हाईट आपल्याला समजते. म्हणजे जे काय पूर्वी महाराजांच्या काळात ज्या काही किल्ल्या होत्या आता त्या वास्तूची पडझड झालेली आहे, पण त्यांच्या 16व्या शतकामध्ये जे काय वास्तू होत्या त्या वास्तू कशा असतील त्या संकल्पनेनं माझ्या कल्पनाशक्ती वापरून पूर्वीचा जो गड आहे तो गड मी तयार करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला मगाचपासून तुम्ही सिंधुदुर्ग बद्दल बोलला, तुमचा सगळा आवडता किल्ला सिंधुदुर्गच आहे की तुम्हाला अजून कुठला किल्ला आवडला आणि का? ऍक्च्युली मला सर्व किल्ल्यावर कामच करायचं होतं. त्यामध्ये अवघड वगैरे असं काही नाही, मला सगळेच किल्ले चांगलेच वाटले. कारण प्रत्येक किल्ल्यावर प्रमाणबद्ध काम करणं मला आवडत होतं आणि माझी इच्छा होती की आपण समाजापुढे प्रत्येक किल्ला मांडत असताना अगदी जिवंतपणा कसा करता येईल याच्याकडेच माझं जास्त लक्ष होतं. आणि त्यातल्या त्यात किल्ला जर कोणता आवडीचा असेल तर तो रायगड किल्ला. कारण रायगड किल्ला हा जवळजवळ 1200 एकरमध्ये वसलेला आहे आणि तो आपणाला 14 फूट बाय 6.5 फुटामध्ये तो बसवायचा होता. आणि त्या मानानं जसं जसं मला सुचेल, कारण त्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने मला सांगितलं होतं की जेवढा आपण जिवंतपणा आणता येईल तसं आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जेवढं तुम्हाला कोणतेही साहित्य लागून दे फक्त आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला लगेच उपलब्ध करून देऊ.
पण त्या बऱ्याच काही गोष्टी आहेत की आता 46 एकर मध्ये आपण 3 MM चा माणूस किंवा मावळा पकडतो. आता रायगडमध्ये मावळाच बसत नाही. कारण त्याची आपण सिंधुदुर्गला विजयदुर्गाला आपण 5 MM ची तटबंदी घेतली. आता रायगड हा एवढा मोठा आहे की त्या ठिकाणी आपल्याला 1.5 सेंटीमीटरची तटबंदी घ्यावी लागली. मग त्या ठिकाणी आम्ही टाचण्या असतात बघा, छोटे छोटे टाचण्या असतात, फक्त त्याला एकच वर डोकं असतं. ते वरचं डोकं रेड कलर केलं आणि खालचा व्हाईट केला आणि 1.5 सेंटीमीटर जर असेल त्याला 1 सेंटीमीटर पर्यंत त्याला आत घुसवला गेला. म्हणजे तो पण मावळा दिसायचा. कारण ते मावळा दिसल्याशिवाय त्या किल्ल्याची भव्यता जाणवायची. आणि एवढा मोठा किल्ला असताना त्याची म्हणजे मॉडेलची हाईट होती ती साधारण 4.5 फुटाची होती आणि 6.5 फूट असं रुंदीला होता. पण वरच्या दिशेला काम करणं खूप अवघड जायचं. त्यासाठी मी बरेच टेबल घेतलं, खुर्च्या घेतल्या, तिथं हात पोहोचत नव्हते. परत काहीतरी करून तिथपर्यंत आपला हात गेलाच पाहिजे म्हणून ते फॅब्रिकेशन वाल्याला बोलवलं. पूर्ण या कडेपासून ते त्या कडेपर्यंत एक शिडी तयार केली. त्याच्या शिडीवर जाऊन बसून मग त्याच्यावरती काम केलं. कारण रायगडमध्ये बऱ्याच वास्तू आहेत आणि चांगल्या स्थितीत आहेत आणि त्याचे जवळजवळ 350 वास्तू त्या रायगड किल्ल्यावर आहेत. आणि त्यातल्या वास्तू सुद्धा जर प्रत्येक वास्तू घ्यायचं म्हटलं तर साधारण 1 सेंटीमीटर ते अर्धा सेंटीमीटर या आकाराचे आम्ही वास्तू घेतलेले आहेत. जेणेकरून त्या रायगडची जी काही भव्यता आहे त्या वास्तूमुळे, तटबंदीमुळे त्या रायगडची भव्यता दिसून यावी यासाठी तेवढे छोट्या स्केलला खूप अवघड, अक्षरशः म्हणजे दुर्बीण जरी लावलं नंतर डोळे दुखायचे म्हणजे हे सर्व करत असताना. बरोबर आहे. तरी पण आपण महाराजांचं नाव घेऊन आपण ते काम पुढे चालू करत होतं आणि आपल्याला हे यश मिळवायचंच आहे या हेतून त्याच्यावर खूप काम करून ते रायगड हा जे काय जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला तो जास्त आणण्याचा प्रयत्न केला. त्यातलं रायगड आणि राजगड हा खूप सुंदर किल्ला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी खूप जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला. अच्छा, म्हणजे तुम्ही ह्यातले साकारले कोणत्या प्रतिकृती? रायगड आणि राजगड ह्या दोनची प्रतिकृती तुम्ही बनवली. मग हे काम जेव्हा तुमच्याकडे आलं आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही किल्ल्यांना कधी भेट दिला नव्हता, मग काम आल्यानंतर तुम्ही किल्ल्यांना भेट द्यायला गेला का? माझी पण इच्छा होती की किल्ल्यावर भेट द्यायला जायचं, पण वेळच इतका कमी होता की जाणं अशक्य होतं. कारण वर किल्ला काही ठिकाणी वरपर्यंत चालत जावं लागायचं, परत चालत खाली यावं लागायचं आणि पाय पण खूप दुखायचे. एकदा ट्राय केला मी, पण 20% सुद्धा मी वर गेलो. त्यांना पण सांगितलं जरी खाली जरी आलो किल्ल्यावरून अभ्यास करून तरी मला काम पुढं करता येणारच नव्हतं. मग कसा अभ्यास केला तुम्ही ह्याच्यावरती? इथं ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे, हे कसं समजलं तुम्हाला? मग अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे जे काही कार्यकर्ते होते अतिशय किल्लाप्रेमी होते. अच्छा. त्यांनी काय केलं, प्रत्येकाची टीम तयार केली, 12-13 लोकांची किंवा 20 लोकांची. प्रत्येक किल्ल्यावर त्या लोकांना पाठवलं आणि मी जसं त्यांना सांगितलं त्या पद्धतीने मला फोटोग्राफ्स, माणसाची हाईट किंवा तटबंदी, तिथलं फाउंडेशन, मॅपवरून तो नकाशा काढायचा, प्रिंट काढायची आणि समजा टॉपवरून ते दिसतं बाबा किल्ल्याची आकार कसा आहे किंवा परत वास्तूचे आकार कसे आहेत ते सुद्धा आकार 3 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर एवढी छोटे असायचे. मग त्यांना ते सांगितले की समजा एखादी वास्तू जर करायची असेल किंवा वास्तू जर त्या ठिकाणी उभी करायची असेल तर एखादी व्यक्ती त्या ठिकाणी उभा करा आणि मला त्या वास्तूचे पूर्ण फोटोग्राफ्स द्या, जेणेकरून त्या वास्तूची हाईट आणि व्यक्तीची हाईट मला कळेल आणि त्या पद्धतीने मी प्रत्येकाकडनं ज्या ज्या गोष्टी मला लागतील त्या गोष्टीचं रेखाटन असेल, फोटोग्राफ्स असेल किंवा तटबंदी असेल तर तटबंदीचे फोटोज, कारण तटबंदी करत सुद्धा असताना तिथे फोटो नॅचरल काढलेले त्या ठिकाणी आणि त्या फोटोची प्रिंट काढून छोट्या स्केलला तयार करून त्याची ती तटबंदी केलेली आहे. आणि आता जर किल्ला बघितला तर बरेच 400 वर्षाचा काळ उलटून गेला. त्यामध्ये पावसाळा, उन्हाळा या तटबंदीवर बरेच त्याचा हवामानात सुद्धा मारा झालेला आहे. आणि त्यावेळची आता जी काही परिस्थिती आहे, उदाहरणार्थ पावसाळ्यातले वगळ आलेलं असेल किंवा नॅचरलपणा जो काही लुक आहे ते लुक मी त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. कारण मी आर्टिस्ट असल्यामुळं जास्तीत जास्त भर मी जेवढा जिवंतपणा दिसेल त्याला मी अक्षरशः मी त्या घासणीचा वापर सुद्धा त्या तटबंदीवर केलेला आहे. काय काय ठिकाणी गंजलेलं असतं, काय काय ठिकाणी नॅचरल असतं, काय काय ठिकाणी शेवाळ झालेलं असते. कलरच्या माध्यमातून जशी आहेत अगदी सेम तशी प्रतिकृती तुम्ही बनवली का? पूर्वी महाराजांनी बांधले त्यावेळी कसं असेल अशी कल्पना करून बनवलं ते?
हा दोन्हीचं पण आता लोकांना कसं आहे, आता हल्लीचा किल्ला बघायची जास्त सवय आहे. अच्छा. हा महाराजांच्या काळात ते मी मांडण्याचा प्रयत्न केला, हा पण हा. आता लोकांना नॅचरल कसं दिसता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न केला. बरोबर. मग आता तुम्ही म्हटलात की हे 45 दिवसात काम पूर्ण करून द्यायचं होतं. मग रोजचे किती तास तुम्ही त्या कामासाठी देत होता? सुरुवातीला माझं कुटुंब म्हणजे माझी मिसेस असेल, मिसेस सुचिता, मुलगा यश आणि भाची पण आहे गौरी म्हणून, आणि भाचा पण आहे ज्ञानेश म्हणून. ह्या चौघांनी मिळून मला त्याचं नॉलेज जास्त होतं किल्ल्यांचं, कारण 1-2 किल्ले केल्यानंतर माझ्या लक्षात आले कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतात. मग काही गोष्टी माझ्या मुलाकडून करून घेतल्या, काही भाच्याकडून करून घेतल्या. म्हणजे एकच काम शेवटपर्यंत ते करायचं. म्हणजे माझं कुटुंब सुद्धा पूर्ण रात्र दिवस ते राबत होते. आणि मला झोप हा प्रकारच माहित नव्हता. काम करत करतच मी झोपायचं कधी कधी. आणि शेवटी मग अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातली लोकांनी पण मला जास्त मदत केली, कारण त्यासाठी कागदाचा जो काही लगदा आहे त्या लगद्यापासून तो मॉडेल तयार करायचं होतं. पूर्वीचं जे काही म्हणजे आता आपण इकडे सन बोर्ड म्हणतो, ते पुट्ट्यासारखंच असतं, त्याच्यापासून ते कंट्रोल फाईल वगैरे तयार करून मी तो प्लॅन रेडी केला. पण त्या ठिकाणी मातीचा इफेक्ट येणे किंवा दगडाचा इफेक्ट येणे यासाठी वर्तमान पेपर चा वापर त्या ठिकाणी, वर्तमान पेपरचा कागदाचा लगदाचा वापर त्या ठिकाणी केला. आणि तो कागद जवळजवळ सर्व किल्ल्याला नाही म्हटलं तरी 100,000 किलो तरी आरामात गेले त्या ठिकाणी. तो कागद भिजवायचा, त्याची बारीक. घरीच अवेलेबल झाला का तो कागद तुम्हाला? नाही, घरी 2च किल्ले केले, त्यामुळे घरी असून बाहेरून वगैरे घेतले आम्ही विकत वगैरे. पण बाकीचे जे काही किल्ले होते 10 किल्ले ते मुंबईमध्ये बनवले, कारण ज्यांनी तो प्रस्ताव युनेस्कोला पाठवला होता त्या लोकांच्याकडे म्हणजे काम दिलं होतं की काम कुठपर्यंत आले पाहण्यासाठी. मग ते लोक आली, किल्ले कुठे विचारले, पण तिथल्या लोकांनी सांगितले किल्ले आहेत सांगलीमध्ये. परत त्या लोकांनी मला रिक्वेस्ट केली, तुम्ही मुंबईला येऊ शकता का? मग ठीक आहे म्हणजे मी येऊ शकतो म्हणले. मग परत दुसऱ्या दिवशी कंटेनर आणले, मोठे 2 कंटेनर घेऊन आले, त्या कंटेनर मध्ये घातले आणि माझ्या सकटच मुंबईला घेऊन गेले. म्हणजे तुमच्याकडे 12च्या 12 किल्ले तुमच्याकडेच होते? नाही, 2 होते. अच्छा. पण बाकीचे 10 किल्ले पण करायचे होते, पण मुंबईमध्ये जाऊन करायचे, म्हणजे जेणेकरून तिथल्या लोकांना पण. तिथं तुमचा सहभाग किती होता ते 10 उरलेले किल्ले बनवताना? तिथंच महिनाभर काम होते त्या ठिकाणी. आणि ते लोक सुद्धा म्हणजे काय अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण जे काही सदस्य आहेत ते लोक रोज सकाळी 7 वाजता यायचे, आणि संध्याकाळी त्याचं टायमिंग नसायचं, कधी 2 वाजायचे, कधी 2:30 वाजायचे. मला राहण्याची पाण्याची सोय वगैरे त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने केली होती. पण ते लोक असताना म्हणजे बरेच त्यांनी मला हेल्प केली, कारण कागद फाडणे हे सुद्धा खूप अवघड काम आहे. एक 2-3 किलो आपण सहज फाडू शकतो, पण सतत जर फाडत बसले की हात वगैरे असे दुखायला लागतात. मग काय 3-4 लोकांच्याकडे फक्त कागद फाडण्यासाठी दिलतं, 3-4 लोकांना फेविकोल मध्ये कालवण्यासाठी दिलतं. त्यांची सुद्धा कॅपॅसिटी जास्त नसायची, कारण ते व्हॉलेंटी लोक होती सर्वजण, आणि सारखं फेविकोल मध्ये हात घालणं सुद्धा हात सुद्धा खराब व्हायचे. पण त्यांनी सुद्धा शिवरायांच्या बद्दल जास्त भक्ती होती, त्यांच्यासाठी काय वाटेल ते करायला ते तयार होते. त्यामुळे असे 30 दिवस त्यांनी मला हेल्प केली. आणि मी पण किल्ल्यामध्ये जास्त फक्त सांगायचो की अमुक या गोष्टीची आवश्यकता आज लागणार आहे, उद्या लागणार, ते सगळी तयारी करून ठेवायची आणि मी किल्ले तयार करत गेलो. म्हणजे सगळं साहित्य आणि लोकांची मदत ही तुम्हाला वेळेत मिळत गेली. कारण ते किल्ले बनवणं त्याच्याबद्दल ते प्रेम आणि आपुलकीच वेगळी होती. अच्छा, म्हणजे तुम्ही इथं पहिल्यांदा 2 किल्ले बनवला आणि मग तुम्हाला साहित्यांसहित मुंबईमध्ये नेलं गेलं. राहिलेले 10 किल्ले मुंबईमध्ये बनवले. अच्छा, बरोबर. आणि मग हे सगळा तुमचा प्रवास झाला आणि किल्ले पूर्ण झाल्यानंतर मग ते युनेस्को ह्या प्रदर्शनासाठी नेताना वगैरे काय अडचणी आल्या किंवा कशी होती ती प्रोसेस? सुरुवातीला 2023-24 ला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र सरकार या दोघांनी मिळून आपल्या महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक दर्जाचा वारसा मिळावा यासाठी त्याने पहिल्यांदा युनेस्को वर्ल्ड हेरिटेजला प्रस्ताव पाठवला की ह्या किल्ल्यांना पण जागतिक वारसा मिळावा म्हणून. नंतर असं लक्षात आले की आणि 46वी पहिली बैठक आपल्या भारत देशामध्येच होती.
हा. पहिल्यांदा ती बैठक आपल्या भारत देशामध्ये होती. नंतर असं लक्षात आलं की प्रत्येक लोकांना आपण किल्ल्यावर जाऊ शकत नाही, बरोबर. कारण जवळ 2,000 लोक बाहेरच्या देशात येणार होते हम्म. आणि प्रत्येक किल्ल्यावर नेणं अशक्य होतं. म्हणून त्यांनी हा पर्याय काढले की प्रत्येक प्रतिकृती किल्ल्याचं आपण त्यांच्या मॉडेल तयार करायचं हा. आणि ते मॉडेल आपण त्यांना प्रेझेंट करायचे. प्रेझेंटेशन. मग कुठे झाला हा कार्यक्रम सर? हा जो काही प्रोग्राम आहे तो भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी झाला. इथून मुंबईमधून तुम्ही होता का तेव्हा तिथे? होतो ना, हा. कारण जोपर्यंत एक्झिबिशन चालू होत नाही तोपर्यंत त्याच्यावर काम चालू होतं, कारण एवढं त्याच्यावर काम केलेलं आहे. बरोबर. आणि 21 जुलै ते 31 जुलै या काळामध्ये जे काही युनेस्को टीम आली होती त्यांचं अभ्यास त्या किल्ल्यावर त्या 10 दिवसामध्ये त्यांनी केला तो. मग त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक जण रोज यायचे, फोटोग्राफ्स काढायचे, बारीक त्याचे मोजमाप टू द स्केल आहे का बघायचं, कारण एवढा आवाढव्य किल्ला आपण छोट्या ह्याच्यात करतो. आणि तिथल्या वास्तू कशा होत्या पूर्वीच्या, त्यांची तटबंदी कशी होती, त्याची माहिती वगैरे घेऊन त्याचा त्यांनी अभ्यास केला. ऍक्च्युली हे दाखवायचं होतं की आता सध्याचं बांधकाम 100 वर्षात 150 वर्षात ते खराब होतं, पण 400 वर्षे पूर्वीचे सुद्धा शिवरायांनी बांधलेले किल्ले असतील, तटबंदी असतील, त्या अजून सुद्धा त्या पूर्वस्थितीत आहेत. मग ह्याची दोन्हीचा भाग म्हणजे शिवरायांच्या काळातला जो काही इंजिनियर असेल त्यांनी कशा पद्धतीनं बांधकाम केलं आणि आत्ताचे लोक कसे बांधकाम करतात ह्याच्यातून ते त्याचा अभ्यास होता. मग हे याचा अभ्यास करूनच ते नामांकन दिलं जातं. हा. बर. मग तेव्हा तुम्हाला कसं हे म्हणजे त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या? किती येतात, मोजतात, फोटो काढतात, मग ह्याचा रिझल्ट काय असेल असं तुम्हाला आतून वाटत होतं? नाही, मुळात मला याची कल्पना दिली नव्हती की आपण युनेस्कोला दाखवायची ती. अच्छा. हा. म्हणजे मला ते गुपितच ठेवलं माझ्यापासून, कारण कसं कदाचित ते ऐकून सुद्धा मी पोटी थोडस किंवा काहीतरी चुकेल वगैरे असं, जसं नॉर्मल आहे आपण त्या पद्धतीनेच मला त्यांनी काम दिलं होतं. पण शेवटी मला सांगितले की 15-20 दिवसात की हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजला किल्ले दाखवायचे आहेत. मग त्यावेळी मला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणजे काय हे सुद्धा माहित नव्हतं. त्याचं मी गुगलला सर्च केला. गुगलला सर्च केल्यानंतर मग नंतर असं कळलं की 21 देशांचं मिळून एक संस्था तयार असते आणि त्या संस्थेनं ह्या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आपण भारत देशामध्ये येणार आहे. मग परत त्याचा काय उपयोग होतो, म्हणजे नामांकन मिळाल्यानंतर काय होतं, मग त्याचा मी अभ्यास केला. आता कसं एखाद्या नामांकन मिळालं की मग आपण जशी घराची निगा राखतो किंवा रिनोव्हेशन करतो तसं पूर्ण 21 देश प्रत्येक किल्ल्याचं रिनोव्हेशन करणार. म्हणजे पूर्वीच्या काळात जी काही पडझड झाली आहे ते किल्ले परत उभारणार, हे मला नंतर अभ्यास करून ते समजलं. आणि ज्या दिवशी आम्ही ह्याला दिल्लीला गेलो त्या दिल्लीचा जो भारत मंडपम 123 एकर मध्ये तो विस्तारलेला आहे. भारत मंडपम पूर्वीचं ते प्रगती मैदान होतं, ते तिथली जी एंट्री आहे किंवा सिक्युरिटी आहे हे सगळं पूर्ण भारावून गेलो होतो मी, कारण मीच काम करणार आहे या सिक्युरिटीवाल्यांना सांगून सुद्धा त्यांनी ते तुम्ही अर्धा तास थांबायचंच असं एवढं कडक सिक्युरिटी होती. पण खूप छान वाटलं, कारण त्या ठिकाणी पोहोचणं म्हणजे अगदी माझ्या स्वप्नातलं स्वप्नच पूर्ण झालेले ते. कारण मी प्रत्येकाला अगत्यानं सांगेन की भारत मंडपम एकदा तुम्ही बघूनच या, कारण एवढं खूप भव्य असं भारत मंडपम आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा किल्ल्याची बांधणी करत असताना नंतर मला लक्षात आलं की फक्त आपल्या किल्ल्यांचंच फक्त एक्झिबिशन आणि यातल्या बाहेरच्या कुठल्याही लोकांना एंट्री नाही. भारतातले जेवढे काही अधिकारी असतील, IAS अधिकारी असतील, बरेच मोठमोठे अधिकारी असतील, त्या लोकांसाठीच ते एक्झिबिशन होतं. आणि ज्या दिवशी उद्घाटन झालं मोदींच्या हस्ते त्यावेळी खूप छान वाटलं की आपण शिवरायांचे किल्ले केले याचा एक अभिमान होता. आणि हे किल्ले भारत मंडपम या ठिकाणी त्याचं एक्झिबिशन होतं, हा एक मोठा खूप आनंद होता. आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे एक बाहेरचे 21 देशातले 2,000 लोक आपले माझे स्वतःचे किल्ले मी केले ते तयार केले बघायला नव्हते. त्यात एक खूप समाधान माझ्यामध्ये आनंद खूप होता. काय असे पॅरिस मधले असतील, इटली मधले असतील, त्यांनी माझ्याशी पण संपर्क साधला, पण थोडा लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथे ट्रान्सलेटर पण ठेवलेला. त्यात इटलीच्या लोकांनी मला सहज म्हणले की हे 1 कोटी रुपयाला सगळे किल्ले देता का. मग परत मी हे मला दुसऱ्यांदा काम मिळालंय आणि तुम्ही ज्यांनी मला काम दिले त्यांच्याशी भेटा. त्यांच्याशी भेट घालून दिली. त्यांनी फक्त त्यांचं एक सुंदर वाक्य होतं की आम्ही पैशाकडे कधी बघितलेलं नाही, किल्ले आम्ही फक्त महाराजांसाठी केले. आणि हल्लीची पिढी
हा. जी काही भरकटलेली आहे हम्म. त्या जुनी संस्कृती, आपली जी पूर्वीपासून जी संस्कृती आहे हम्म. त्या किल्ल्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शहरामध्ये, शाळामध्ये, विद्यालयामध्ये वा. समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जेणेकरून विसरलेली संस्कृती ती हा. कशी जपली जायची जपली. याच्यावर आम्ही भर देणार आहे, असा तो विषय होता. मग युनेस्कोच्या मान्यतामुळे हम्म. आपल्या कामाला नंतर काय महत्व प्राप्त झालं असं वाटतंय तुम्हाला? आता किल्ले करून 1 वर्ष झाले, हम्म. पण त्याला जागतिक दर्जा मिळणं अजून बाकी होतं. त्याला हम्म. अजून त्याला जागतिक दर्जा मिळालेला नव्हता. हम्म. पण नंतर बरेच मध्ये ह्यायचे, म्हणजे बातम्या यायच्या. हम्म. मध्ये असा विषय आला की फडणवीस साहेब पॅरिसला गेले. हम्म. पण ते कशासाठी गेले, ते आपल्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळावा मिळावा. यासाठी हा. मिटिंगला गेले. ते पण त्यांच्या ते ह्याच्यावर ट्विटवर यायचं सारखं. हम्म. तो एक आनंद होता की कधी ना कधीतरी मिळणार. मिळालं. आणि ज्या वेळेला मागच्याच महिन्यात 11 तारखेला ज्यावेळी डिक्लेअर झालं की आपल्या सर्व किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळाला आहे, त्यावेळी मात्र मला खूप आनंद झाला. बरेच लोकांचे कॉल्स आले हम्म. की तुम्ही केले त्यांना बातमी बघितले का, तुम्ही केलेले किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळालाय. पण नंतर तरी पण मला एवढं काही खास वाटलं नाही. हम्म. पण रोज लोक मला घरी यायला लागले, सत्कार करायला लागले. नंतर मग त्या ह्याचं महत्व मला वाढवलं. समजायला लागलं. हा. अजून तुमच्या भविष्यात काय प्रकल्प आहेत किंवा नव्या पिढीनं इतिहासाचा अभ्यास करावा यासाठी काय संदेश द्याल तुम्ही? नवीन पिढीला असा संदेश आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर मेहनत, सातत्य आणि चिकाटी जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला यश हे 100% मिळणार. का तो मी माझा अनुभव सांगतो येतो. आणि काही जे काही किल्ला प्रेमी आहेत, जे किल्ला तयार करतात, त्यांना सुद्धा माझं असं आव्हान आहे की तुम्ही TV मध्ये किंवा यूट्यूब चॅनलमध्ये किंवा गुगलवर सर्च करून तुम्ही किल्ले तयार करता, त्यापेक्षा तुम्ही मला बोलवलात, त्याचं प्रमाणबद्ध कसं किल्ला करायचा याचं मी सर्वांना सुद्धा मार्गदर्शन करू शकतो. खूप छान सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, भेट दिलात आणि तुमचा तो सगळा प्रवास, तुमचा अनुभव आमच्या सर्वांसोबत शेअर केलात. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आम्हाला खरंच समजलं की नेमकं हे काम चालतंय कसं आणि ह्याला पण इतकं महत्व आहे हे खरं तर या पिढीला माहित सुद्धा नसेल किंवा अजून बाहेर माहित सुद्धा नाहीये. पण आता काही लोक आहेत की ज्याचा जे लोक ह्याचा खरोखर अभ्यास करतात, त्याला महत्व देतात आणि हे खरं बघून मला खूप छान वाटलं आणि तुम्ही सांगितलेली माहिती आमच्या प्रेक्षकांना नक्कीच खूप आवडणार आहे. तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.